काही फेकीत येत राव. अहो तुम्हाला साधं सोपं सांगतो, 2.25 कोटी मराठे मराठवाड्यात आहे, गुगलवर सर्च करा. त्यात 90 लाख मराठी लोकसंख्या आहे. 2.25 कोटी लोकसंख्या मराठवाड्याची. याच्या अगोदर 2-3 वेळेस मांडलं, पुन्हा मांडतो तुमच्याकडे मी. आणि तुम्ही 40% धरा, आपला मराठा समाज किती आहे? 90 लाख मराठवाड्यामध्ये, कमी जास्त समजा. मग 3 लाख प्रमाणपत्र मिळाले, अलीकडेच आकडा आहे तो. मग 3 लाख प्रमाणपत्र मिळाली आणि मनोज जरांगे गेले ते सरसगटसाठी, शिवनेरीच्या कपाळावर माती लावली. मग 3 लाखच मराठवाड्यात जर प्रमाणपत्र मिळाले आणि 90 लाख मराठी मराठवाड्यात 40% जरी धरलं तर मग 87 लाख मराठ्यांनी काय करायचं? 5,856 गावं आहे मराठवाड्यामध्ये. त्यात आजही 7,500 गावात नोंदी नाही. आणि बावनकुळे साहेब म्हणले खाडाखोड केलेल्या किंवा कुणबी नोंदी नसलेल्या प्रमाणपत्र मिळणार नाही. मग हे काय हे कशाला गेलते? सरसगट आणण्यासाठीच गेलते ना मुंबईमध्ये. केवढ्यात विकलं तर सरसगट शब्द. त्याच्यानंतर वाशीचा शब्द तो सगळे सोयरे काऊन तोंडातून काढला नाही आता 16 मेच्या मिटिंगला? कितीला विकला तो सगळे सोयरे शब्द तो? कितीला विकला सरसगट शब्द? का निघाला सरसगट शब्द? नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. आज आपल्या सोबत आहेत विदुरजी लगडे. खरं तर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, शेतकरी नेते आहेत. नुकताच त्यांचा दुग्धाभिषेक सुद्धा काही घटकांकडून करण्यात आला. ज्यांनी सुरुवातीला त्यांच्याला काळं फासलं होतं त्यांनीच त्यांचा दुग्धाभिषेक केला. नेमकं त्याच्या मागचं सत्य काय आहे आणि सध्या जी काही परिस्थिती आहे त्या सामाजिक परिस्थितीवरही सुद्धा आपण त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार, जय शिवराय. खरं तर काल तुमचा दुग्धाभिषेक करण्यात आला. ज्यांनी तुम्हाला काळं फासलं होतं त्यांनीच तुमचा दुग्धाभिषेक केला. नेमकं काय झालं होतं? प्रकरण काय? माझा जवळपास ऑगस्टमध्ये मला काळं फासलं होतं. मी पैठणमध्ये काही 22 तरुण असतील ते. मला सहज आपलं मी हॉटेलमध्ये होतो, त्यांनी फोन केला असा अननोन नंबरवरून, कुठे म्हणून. म्हणलं हॉटेलमध्ये. त्यांनी अचानक काळं फासलं, कपडे फाडले, बनियान फाडली. आणि त्यानंतर मग खूप तणाव निर्माण झाला पैठण शहरामध्ये. पोलिसाची गाडी आली, मला मग स्थानबद्ध केलं 11 वाजेपर्यंत. मला काही होऊ नये म्हणून हमला वगैरे. पण नंतर हळूहळू माझ्या मुलाखती वेगवेगळ्या चॅनल्सला प्रसारित झाल्या आणि त्याच्यात आपलं हे सत्य पे सत्ता हे चॅनल आहे. याच्यामध्ये मला वाटतं 23 मिनिटाची मुलाखत झाली आपली याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी. ती मुलाखत बघितली आणि ती मुलाखत बघितल्यानंतर मी 23 मिनिटामध्ये भरपूर काही मांडलं आपल्या चॅनलवर आहे. आणि त्यांनी ती मुलाखत बघितली आणि मला 1-2 महिन्यापूर्वी फोन आला एक प्रदीप पाटील ठोंबरे यांचा, ज्यांनी काळं लावलं, शाई फेक केली. तर ते म्हणे, विदुर भाऊ, आम्ही तुमच्या मुलाखती बघितल्या, तुमचाही समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी 30 वर्षापासून संघर्ष आहे, तुमच्यावर गोळीबार झाला वगैरे वगैरे, तुम्ही गोळीबारातून वाचले 2दा, हे आम्ही बघितलं आणि त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या समाजासाठी भरपूर योगदान आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुमचा दुग्धाभिषेक करायचा आणि आम्हाला पश्चाताप झाला. मग 2 महिन्यापूर्वी फोन आला आपल्या चॅनलच्या मुलाखतीच्या नंतर. आणि मग ठीक आहे म्हणलं. असं हे करता करता मग 2-3 मध्यस्थी घालून त्यांनी, मी फारसा रेस्पॉन्स दिला नाही, 2-3 मध्यस्थी घालून त्यांनी मग पुन्हा डबल फोन केला. मग त्याच्यानंतर कालचा योग आला आणि त्यांनी काल दुग्धाभिषेक दुधाने या क्रांती चौकामध्ये आंघोळ घातली. तो क्षण आणि कालचा दुग्धाभिषेकचा क्षण, काय नेमकं भावना मनात होत्या? की तुम्हाला काय वाटलं की बाबा ज्यांनी तुम्हाला काळं फासलंय तेच तुम्हाला दुग्धाभिषेक करताय? सत्य मांडणं, सत्याचा मांडण्यामध्ये विरोध होतोच, हा इतिहास आहे. मी आतापर्यंत 2.5-3 वर्षामध्ये ह्या आरक्षणवाद्याच्या विरोधात सत्य मांडलेलं आहे, सत्य बोललेलं आहे. आणि ते सत्य आता हळूहळू लोकांच्या, माझा हा सन्मान कमी आहे पण मी याला सन्मान मानत नाही, मी सत्याचा सन्मान मानतोय. म्हणजे हे आरक्षणवाद्यांनी काय गोंधळ घातलाय 2.5 वर्षामध्ये, त्याच्यामुळं त्यांनी काय मूर्खपणा केला आरक्षणवाद्यांनी, समाजाचं काय नुकसान केलं. मग मराठा असेल किंवा मराठेतर असेल. आणि ते मांडत असताना दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या कमेंट्स येतात, दोन्ही गटाकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सरकार गुन्हे दाखल करतोय, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सुद्धा माझ्या सहकार्याने मला फोन केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. भरपूर मला प्रयत्न झाला. पण मी म्हणलं, जर या सहकार्यावर 20-22 तरुण पोर येते आणि यांच्यावर मी गुन्हे दाखल केलं तर माझ्यामध्ये मनोज जरांगेमध्ये फरक काय राहणार आहे? कारण बीड जळालं, मनोज जरांगेने ती जबाबदारी स्वीकारली. आज दगडफेकीचे, आंतरवलीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर दंगल झाली जालन्यात दुसऱ्या दिवशी 2 सप्टेंबर 2023ला, त्याचे गुन्हे दाखल आहेत, ते अजून मागं नाही. जाळपूरचे बीड जिल्ह्यातले ते गुन्हे मागे घेतले गेले नाही. पुन्हा आंतरवलीचे दगडफेकीचे गुन्हे अजून दाखल आहेत, ते गुन्हे मागे घेतले गेलेले नाही. आणि मग ह्या तरुणावर पुन्हा मी जर गुन्हे दाखल करत असेल तर हे तरुण उद्या एक ना एक दिवस यांच्या मनात परिवर्तन होईलच अशी मला खात्री होती, आत्मविश्वास होता, म्हणून मी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. त्याच्यामुळं एक ना एक दिवस सत्य हे समोर येतच. खरं तर खूप म्हणजे वेगळं प्रकरण आहे आणि ज्यांना म्हणजे तुमच्यासारख्या लोकांनी केस न करता मन परिवर्तन झालं असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आता गुन्ह्याचा उल्लेख केला, गुन्हे दाखल करण्याचा, तुम्ही डायरेक्ट राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सुद्धा
कमिशनर ऑफिसमध्ये गुन्हा नोंद केला आहे, तक्रार दिली, नेमकं काय प्रकरण आहे ते? हा, राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यावर मी एकत्रितरित्या विशेष पोलीस महानिरीक्षक इथं संभाजीनगरलाच मी तक्रार दिलेली आहे. तक्रार काय दिली की ते एक मंत्रिपदावर आहे. मंत्रिपदावर असताना त्यांनी 48 लाख नोंदीतून 12 लाख प्रमाणपत्र मिळाली अशी खोटी न्यूज प्रसारित झाली आहे. आजही युट्यूबवरती प्रत्येक चॅनलला. पत्रकार परिषद घेतली मंत्रालयातून सांगितलं त्यांनी. त्याच्यानंतर मनोज जरांगे 3 वर्षापासून बोंबलू राहिले, 2.5 वर्षापासून, 2.5 वर्षापासून 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले, 58 लाख नोंदीतून 2 कोटी मराठी आरक्षणात गेले, 58 लाख नोंदीतून 4 कोटी 22 लाख मराठी आरक्षणात गेले. एवढी फेक मारली, असे भुसात भाले मारले मनोज जरांगेनी. आणि मग मी त्याच्या विरोधात तक्रार दिली की जर हे असे आकडे फेकीत असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार यांच्या काळामध्ये प्रत्येक पक्षानं पाठिंबा दिलेलं SEBC हे 10% मिळालं. जर हे असे आकडे फेकीत असेल की 4 कोटी 22 लाख मराठी जर आरक्षणात दिले तर मग SEBC उडून जाईल ना. जे पोरं लागले आज, तरुण पोरं पोलीस भरती, मातृम भरती, विविध भरत्यामध्ये जे लागलेत त्याचं त्यांच्या गंडांतर येईन ना त्यांच्या नोकरीवर. त्याच्यामुळे मी ती तक्रार दिली आणि त्या तक्रारीची दखल घेऊन दोघांनी मंत्री महोदय विखे पाटील साहेब आणि मनोज जरांगे यांनी आकडे फेकणं बंद केलं. म्हणजे तुमचं ह्या तक्रारीचं ते यश असं म्हणायचं तुम्हाला? यशच आहे ना. आपण बोललोत ना. आता मनोज जरांगे म्हणू शकत नाही 3 कोटी मराठी आरक्षणात गेले, 2 कोटी मराठी आरक्षणात गेले. बोंबलच बंद झालं तेव्हापासून त्याच्यावर. काही फेकीत येत राव. अहो, तुम्हाला साधं सोपं सांगतो. 2.25 कोटी मराठवाड्यात आहे, गुगलवर सर्च करा. त्यात 90 लाख मराठी लोकसंख्या आहे. 2.25 कोटी लोकसंख्या मराठवाड्याची. याच्या अगोदर 2-3 वेळेस मांडलं, पुन्हा मांडतो तुमच्याकडे मी. आणि तुम्ही 40% धरा. आपला मराठा समाज किती आहे? 90 लाख मराठवाड्यामध्ये, कमी जास्त समजा. मग 3 लाख प्रमाणपत्र मिळाले, अलीकडेच आकडा आहे तो. मग 3 लाख प्रमाणपत्र मिळाले आणि मनोज जरांगे गेले ते सरसगटसाठी, शिवनेरीच्या कपडावर माती लावली. मग 3 लाखच मराठवाड्यात जर प्रमाणपत्र मिळाले आणि 90 लाख मराठी मराठवाड्यात 40% जरी धरलं तर मग 87 लाख मराठ्यांनी काय करायचं? 5,856 गावं आहे मराठवाड्यामध्ये. त्यात आजही 7,500 गावात नोंदी नाही. आणि बावनकुळे साहेब म्हणले खाडाखोड केलेल्या किंवा कुणबी नोंदी नसलेल्या प्रमाणपत्र मिळणार नाही. मग हे काय हे कशाला गेलते? सरसगट आणण्यासाठीच गेलते ना मुंबईमध्ये. केवढ्यात विकलं तर सरसगट शब्द. त्याच्यानंतर वाशीचा शब्द तो सगळे सोयरे काऊन तोंडातून काढला नाही आता 16 मेच्या मिटिंगला? कितीला विकला तो सगळे सोयरे शब्द? तो कितीला विकला सरसगट शब्द? का निघा ना सरसगट शब्द? त्याच्यामुळे त्यांनी आकडे फेक बंद केली. आता त्यांच्या प्रत्येक आकड्यावर लक्ष आहे, प्रत्येक बोलण्यावर, एका वाक्यावर माझं लक्ष आहे. ते काय काय करते, कारण मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते करू शकतो मी, कारण एक संधी त्यांना दिलेली आहे. त्या संधीच्या त्यांनी आतापर्यंत आकडे फेकणं बंद केले. दुसरी संधी पुन्हा आता काय बोलते त्याच्यावर लक्ष केंद्रित राहणार. आता तुम्ही बोलता बोलता सगळे सोयऱ्याचा उल्लेख केला, तर सगळे सोयऱ्याच्या आता नवीन मागणी जी आहे त्यात सगळे सोयरे हा उल्लेख आहे? सगळे सोयरे त्यांनी शब्द गायब केलेला आहे. सगळे सोयरे त्यांनी आता कालच्या मीटिंगमध्ये शब्द वापरला नाही. कारण मी असा माणूस आहे ना, फेकू माणूस, असा फेकचंद माणूस ना माझ्या आयुष्यात अशा खंडात नसेल बाबा. तुम्हाला सांगतो मी काय फेकितो राव. तिथं गुलाल उधळायला लावला समाजाला. डीजे नाचलं, सरा महाराष्ट्र नाचलाय अख्खा. स्वतःच्या खर्चानं डीजे लावला, काय यांनी पैसे दिले याच्या लाभार्थी टोळीने डीजे लावला महाराष्ट्रभरामध्ये. अहो, डीजे लावला, गुलाल उधळला. मग आता ते काय झालं, ते सगळे सोयऱ्याचं 12 लाख हरकती आल्या त्याच्यावर. गायब झाला शब्द तेव्हापासून. आणि का अंमलबजावणी होत नाही? कस काय एकनाथ शिंदे साहेबाच्या मागे लागत नाही? कस काय देवेंद्र फडणवीस साहेबाच्या मागे लागत नाही? तो सगळ्या सोयऱ्यासाठी फेकीतून आपलं इकडे टेंडर मिळवण्याचे धंदे चालू आहे. आता सध्या तुम्ही बोलता बोलता बैठकीचा उल्लेख केला. कालची जी बैठक झाली किंवा आता जे नवीन आंदोलन उभं राहते याच्याविषयी काय वाटतं? त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी 90-95% पूर्ण फेक मारलेली आहे. फेक. मला सांगा, तुमची पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषदेला तुम्हाला समाजाला बोलायची काय गरज हो? काय गरज आहे पत्रकार परिषदेला? अरे बरं, तुम्ही समाजाला बोलायचे काय? बसा ना तुम्ही एकले उपोषणाला. तुमचं नाव आणि प्रभाव झाला ना, डोनाल्ड ट्रम्प पर्यंत तुमचं नाव गेलं ना. तिथं आरक्षणाला तिथं बसा उपोषणाला. हे भारतातले लोक आरक्षण देत नाही, महाराष्ट्रातले लोक आरक्षण देत नाही, तिथं जा बसायला. एवढं तुमचं नाव झालं. तुम्ही पत्रकार परिषदेला ते 1200-1300 लोक मोजून होते. बाकीचे काही सावल्याला बसले, लिंबाच्या इकडं तिकडं वाहनात बसले. 1300च्या वर लोक नव्हते तिथं. अहो, तुम्ही 7 कोटीहून 6 कोटीहून तुम्ही 1300 वर आलेत ना. आणि मग आता कळण नाही, तुम्ही 2 लाख तर स्वयंसेवकच बोलायला लागलेत. काही फेकीत येते. त्याच्यामुळं त्यांच्या 16 मेला बोलले ना, त्याच्यात कुठलंही तथ्य नाही. आणि ते उपोषणाला त्यांनी फक्त सगळे सोयरे सरसगटवर पुन्हा एकदा ट्रेस करावं त्यांनी ह्या विषयावरच. मग आता हे जे नवीन आंदोलन होतंय, या आंदोलनातून किती प्रभाव वाढेल असं तुम्हाला वाटतंय? 9 आंदोलनातून किती प्रभाव वाढला? प्रत्येक 9 आंदोलनात, आता 10व्या आंदोलनाची घोषणा केली. प्रत्येक 9 आंदोलनात म्हणलं मग शेवटचं उपोषण
सरकारला ही तारीख ती तारीख, अरे 9 तारखा दिल्या, 9 उपोषण केले तुम्ही, 9 उपोषणातून काय मिळवलं तुम्ही? 3 लाख प्रमाणपत्र, 90 लाख मराठवाड्यातले. त्याच्यामुळं त्यांच्यातून आता काही मिळणार नाही. त्यांना फक्त कुठेतरी टेंडर मिळवायचे किंवा 2 सप्टेंबरला जे शब्द दिलेला आहे, आता त्यांचे कोणत्या कोणत्या एजन्सीवर कामं चालू आहे याचे सुद्धा आकडे माझ्याकडे, कोणाचे कुठं कुठं कामं चालू आहे हे सुद्धा माझ्याकडे आकडे आहे. ते वेळ प्रसंगी मी देणारच आहे. आणि ते काय म्हणते, जवळच्या लोकांना टेंडर दिले नाही, जवळच्या लोकांना मोठं होऊ देत नाही. अरे जवळचे लोक कोण? जवळचे सर्वसामान्य लोक. अहो ते एक संतोषमुळे किती वर्षापासून, 16 वर्षापासून काम करतो या माणसासोबत, किती समाजसेवा आहे, 0% बी नाही त्याच्यामध्ये. मनोज जरांगे इतके मोठे माझ्याकडे यादी आहे. त्या लोकांना का टेंडर मिळत नाही? प्रताप राखुंडे सुकापूरचे, त्याला का टेंडर मिळू नये? एक उद्धव गायकवाड आहे माझे सहकारी, त्याला का टेंडर मिळू नये? एक गणेश शिंदे याचे इंदेवाडीचे, त्याला का टेंडर मिळू नये? यायला फॉर्च्युनर देणाऱ्या लोकांना, याला गाड्या घोड्या देणाऱ्या लोकांना, याला ताफ्यासाठी खर्च करणाऱ्या लोकांना, हॉटेलवर जेवणावळी देणाऱ्या लोकांना त्यालाच टेंडर का मिळतं? पुन्हा आता आंतरवली ते 1200-1300 लोक आले, त्याला ते लस्सी दिली, तेच टेंडरवालीच वाटप करत होते. म्हणजे या सर्वसामान्य लोकांना टेंडर का मिळू नये? यांची अपेक्षा नाही का? यांना संसार नाही का? यांना लेकरं बाळ नाही का? कारण यांचे लेकरं विदेशात आराम करतात, विदेशात विमानानं फिरतात. आयफोन यायचे 14-12 हजार रुपये मीटरचे कपडे, याच्या अंगात शरीरात 40,000 रुपयाचा ड्रेस आहे, 20,000चा बूट आहे, सॉक्स आहे 5-5 हजाराचे. कुठून आले? समाजाला मूर्ख बनवून, समाजाला वेड्यात काढून, समाजाला विकून हे धंदे चालू आहे. पण एक ना एक दिवस समाज, आता अमोल खुने बोलतच आहे या विषयावर. त्याच्यामुळं टेंडर प्रक्रिया फक्त त्याच्या लाभार्थ्यालाच मिळते, त्याच्या जवळच्यालाच त्याला. आणि टेंडरमध्ये बी अर्ध हे येते, अर्धी टक्केवारी येईल. म्हणजे पार्टनरमध्ये कामं चालू आहे सर. सध्या महाराष्ट्रात कांदा प्रश्न गंभीर आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे, पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय. कुठेतरी सरकारचं लक्ष दूर करण्यासाठी, जातीय समीकरण करण्यासाठी आंदोलन उभं केलंय. सरकारचा किंवा राजकारणाचा हस्तक्षेप आहे असं वाटतं का? मलाही तसंच वाटायला लागले की कुठेतरी सोडून द्याय, पण सध्या तरी तसं वाटत नाही. कारण हे कसं आहे, मनोज जरांगे आरक्षणाच्या नावाखाली एक ध्रुवीकरण जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी सोडलेलं एक, ते काय म्हणते त्याला, हे बागुलबुवा आहे. पण आता तरी वाटत नाही. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर मनावर घेतलं तर मनोज जरांगे सारखे हे जे आता उगवलेत नाही बगलातून, अर्धा घंटा लागणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना. कारण देवेंद्र फडणवीसाकडे त्याचा काळा चिठ्ठा पूर्ण गेलेले आहेत, पूर्ण त्याचे पूर्ण वीक पॉईंट्स त्यांचे काय काय ते पूर्ण त्यांच्याकडे गेले. अर्धा घंटा लय झाला त्याला, देवेंद्र फडणवीस साहेबाला, मनोज जरांगे नावाचा विषय संपवायला. मग देवेंद्र फडणवीस का त्यांना संपवत नाही, किंवा देवेंद्र फडणवीस घाबरतात का त्यांना? देवेंद्र फडणवीस घाबरत नाही, पण काय आहे, समाज भावना आहे, डायरेक्ट समाजाचा उद्रेक होऊ नये. आणि पुन्हा कुठंतरी एक राजकीय शक्ती त्यांच्या पाठीशी आहे, त्यांना आर्थिक रिसोर्सेस उभी करून देतात, असं देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोललेले आहेत. त्याच्यामुळं ते सध्या तो वातावरण थोडंसं ओसरलं की देवेंद्र फडणवीस काही सोडत नाही कोणालाच, ते सोडणार नाही असं मला वाटतं. राजकीय हस्तक्षेप दिसतो का तुम्हाला? हो, आहेच. राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे घडतच नाही. आता मला ते बोलायचं नाही, कुठून कशी रसद मिळाली, कुठून त्या कारखान्यावर त्यांना कसं ते लाईन मिळाली याची, हे बंद होतं नेटवर्किंग, त्यात कसं नेटवर्किंग केबल पुरवलं भानगडी, ती जाऊ द्या, ते आता ते बोलत नाही त्या विषयावर जास्त मी. बरं, आताच्या आंदोलनाविषयी तुमचं काय मत आहे? येणारे आंदोलनाशी ना, आता जे होणार आहे, आता येणारं जे आंदोलन आहे, आता मला तरी वाटतं ते एखादे शेपूट मॅन करतील, किंवा मग त्यांना उपोषण करणंच. आता उपोषण करावं त्यांनी, आता पण करावं तर डबल एक डायलॉग मारावं त्यांनी. आलो तर तो हा, गेलो तो समाजाचा, हे बघ आलो तर तो हा, गेलो तो समाजाचा, कुकूपासून तयार आहे, हे एकदा डायलॉग मारावं त्यांनी. मारावं नाही डायलॉग त्यांनी, डायरेक्टच त्यांनी त्या माऊलीचं कुकू पोसावं असं एखादा व्हिडिओ काढून तो प्रसारित करावं की आता मी खरोखर त्या माऊलीचं कुकू पुसतो आणि समाजाला वेड्यात काढणार नाही, कुकूपासून तयार आहे, गेलो तो समाजाचा, असे एक डायलॉग डबल मारावं त्यांनी करून पाहते. एकदा ते प्रयोग करून समाजाला डबल भावनिक करावं. कमरेला हात लावतात, मी आता शेवटचा दिवस आहे, तुमचा शेवटचे पाहुणा आहे मी, आणि काही दिवसाचा पाहुणा आहे. डायलॉग पाठ झालेत नाही, काही दिवसाचा पाहुणा आहे म्हणून समाजाला भावनिक करणं. समाजाला बी कळतं हो सर, झालं. आणि 80% समाज आता जागृत झालेलं आहे, 80-90% जवळपास. जेव्हा जेव्हा जरांगे पाटलाचं आंदोलन उभं राहतं तेव्हा ओबीसी नेत्यांचंही काहीतरी चर्चा सुरू होती. नेमकं ह्या आंदोलनानंतर ओबीसी जे विरोधक आहेत, म्हणजे ओबीसी समर्थक आहेत, त्यांचंही तिकडनं सुरू होऊन जातं. याला काय म्हणता तुम्ही? कारण की इकडे जसं हे बोलले तसे तिकडून ते बोलतात, मग यामुळे जातीय तणाव निर्माण होत नाही का? जातीय तणाव निर्माण झालेलाच आहे, 25 वर्ष भरून निघणार नाही हे जातीय तणाव. कारण मला सांगा, 300-400 जाती ऑलरेडी ओबीसीत आहेत, आणि त्याच्यात बहुसंख्य असणारा समाज, मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसीत घालायचा,
तर ती प्रस्थापित व्यवस्थेत घुसणारा मग ती प्रस्थापित व्यवस्था विरोध करणारच ना, स्वाभाविक आहे ना. आणि मला सांगा, आज कुणबीकरणातून तुम्हाला सांगितलं आकडे की 3 लाखाचे वर वर प्रमाणपत्र नाही. आताच प्रमाणपत्र आहे 90 लाख मराठे, 90 लाख मराठे याच्यात जाऊ शकत नाही, आरक्षणात जाऊ शकत नाही. आणि मनोज जरांगे सारखे 100 बी लटकले तरी 90 लाख मराठ्यांना मनोज जरांगेंनी प्रमाणपत्र देऊ शकत नाही. मराठवाड्यातल्याच बाकीचं काही असो बाकीच्या महाराष्ट्रातलं. त्याच्यामुळे हे वातावरण मराठा ओबीसी वातावरण हे पेटणारच आहे, पेटलेलं आहे आतापर्यंत, आणि ते स्वाभाविक आहे. ते मग आताच्या या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? आता नेमकं संदेश काय असेल तुमचा? संदेश एकच आहे मराठा समाजाला, की हे जे आंदोलन आहेत, हे आंदोलन मराठा असेल किंवा ओबीसी असेल, तुम्ही या आंदोलनाच्या मागे लागू नका. कारण आरक्षण हे काही एकमेव पर्याय नाही याचा उत्कर्षाचा, एकमेव पर्याय नाही. आज ग्रामीण भागातलेच जे सहकारी आहेत, शेतकरी आहेत किंवा ग्रामस्थ आहे, तेच या आंदोलनात, मग ओबीसीच्या आंदोलनात असतील किंवा मराठा समाजाच्या आंदोलनात असतील, तेच दिसतात. शहरातले लोक जात नाही, शहरातले काही बंद नाही पडत. शहरातले उद्योग आणि व्यवसाय ते फेसबुक बघत नाही, इंस्टाग्राम बघत नाही, युट्यूब बघत नाही, काही बघत नाही, त्याचं काही बंद नाही पडलं शहरातल्या लोकांचं. त्याच्यामुळे ग्रामीण भागातलेच आहेत, कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, ह्याच ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांनी, कोणत्या जातीच्या असू, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मनोज जरांगे असेल किंवा भुजबळ साहेब असतील किंवा आपले हाके साहेब असतील, आपले नवनाथ वाघमारे असतील किंवा ससाने असतील किंवा कुठलेही धनंजय मुंडे साहेब असतील, ह्या प्रत्येकाच्या नादाला लागू नये आणि शेती प्रश्नावर लढा उभा करा. जर शेती प्रश्नावर जर शेतकरी एकत्र आले तर कापसाला 10,000 रुपये क्विंटल, पुन्हा ऊसाला 5,000 रुपये टन, सोयाबीनला 9,000 रुपये क्विंटल, तुरीला 9,000 रुपये 10,000 रुपये क्विंटल जर भाव मिळाला ना, तर अशा जरांगे सारख्याच्या आणि ससाने, वाघमारे, नवनाथजी वाघमारे आणि आणखी कोण येते, लक्ष्मण हाके यांच्या मागं फिरायची गरज नाही. कारण धनगर समाज आणि माझे बंजारा बांधव हे काय म्हणते की आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या, आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या. दिलं एसटी मध्ये आरक्षण, प्रश्न सुटणार आहे? सुटणार आहे का? यांनी द्यावं ना 100 रुपयाचे शपथपत्र नोटरी करून द्यावं ना, प्रश्न सुटणार आहे का? समजा आमचा समाज सरसकट ओबीसी मध्ये घेतला, आमचा महाराष्ट्रातला हे म्हणते 6 कोटी मराठे ओबीसीत घेतले ओबीसीत, तर जरांगेनी नोटरी करून द्यावं की 6 कोटी मराठ्याला नोकऱ्या लागणार आहे म्हणून. बरं, समजा आमचा मराठा समाज एससी मध्ये बी घेतला पुरा, प्रश्न सुटणार आहे? हे मनोज जरांगेने सांगावं. उगा आरक्षणाच्या नावाखाली आपले बाजाराला चालू केलाय, धंदा चालू केला आरक्षणाच्या नावाखाली. त्याच्यामुळे संदेश माझा एकच आहे की मराठा समाज आणि मराठा समाजाच्या तरुणानं ह्या आरक्षणवाद्याच्या नादी लागू नये किंवा मराठेतर समाज. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.